विश्व 24 न्यूज हर्पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। काँग्रेस शिवसेनेच्या नगरसेवकांनी पालकमंत्र्यांची शरद पवारांकडे केली तक्रार। सोलापूर महानगरपालिका लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजना सन 2021-22 निधी 29.85 कोटी चुकीच्या पद्धतीने वाटप केल्याची तक्रार काँग्रेसच्या स्थापत्य समिती सभापती तथा नगरसेविका अनुराधा काटकर, नगरसेवक प्रवीण निकाळजे तसेच शिवसेना नगरसेवक मनोज शेजवाल यांनी पालकमंत्र्यांनी निधी वाटपाबाबत तक्रार करून देखील कोणतीच कार्यवाही केली नसल्याची तक्रार राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांकडे सोलापूर दौऱ्यावर असताना केली असून तक्रारीमध्ये सोलापूर महानगरपालिका सर्वसाधारण सभा दिनांक 18/6/2021 मधील विषय क्रमांक 42 ठराव क्रमांक 62 असा ठराव अनधिकृत पद्धतीने सत्ताधारी भाजपाने गटनेत्यांना विश्वासात घेऊन नंतर विश्वासघात करत 102 नगरसेवकांमधील अनुसूचित प्रवर्गातून निवडून आलेल्या नगरसेवकांना देण्याऐवजी सत्ताधारी भाजप यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने रकमेची फोड करून यामध्ये महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता, आमदार, खासदार यांना प्रत्येकी 1.5 कोटी ते 2 कोटीपर्यंत निधी फोड करून सदस्य सुचवतील तेथील कामे अशा पद्धतीचा ठराव पास करण्यात आला असून यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेल्या नगरसेवकांना मात्र 40 लाख आणि इतर नगरसेवकांना प्रत्येकी 20 लाख असा चुकीच्या पद्धतीचा ठराव करून शासनाने हा निधी दलित वस्त्यांमधील विकास करण्यासाठी ही योजना असून योजनेचे निकष व नियम यांना पायदळी तुडवत सुवर्ण भागातील एका दलित नागरिकांचे नाव टाकून दलित वस्ती नसलेल्या भागात हा निधी वळवण्याचे काम होत असून याची तक्रार याआधी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली होती। या तक्रारीला 1 महिना उलटून देखील अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने हद्दवाढ भागातील दलित वस्त्यांमधील विकास कामे निधी अभावी थांबली असून पालकमंत्री महाविकास आघाडीतील नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेत नसून अधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकत असून या प्रकरणाचा निर्णय फक्त पालकमंत्रीच घेऊ शकतात, परंतु पालकमंत्री टाळाटाळ करत असून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची तक्रार स्थापत्य समिती सभापती तथा काँग्रेस नगरसेविका अनुराधा काटकर, काँग्रेस नगरसेवक प्रवीण निकाळजे, शिवसेना नगरसेवक मनोज शेजवाल, श्रीधर काटकर, शंकर आयवळे यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोलापूर दौऱ्यावर असताना केली आहे। एक मिनट तुमचं झालं आज आम्ही माननीय शरदचंद्रजी साहेब यांना भेटलेलो आहोत।
कारण की प्रभागामध्ये दलित वस्ती निधी जो मिळाला होता तो निधी योग्य प्रकारे नगरसेवकामध्ये वाटले गेलेला नाही आहे. तर BJPचं सरकार असल्यामुळं जे BJPचे नगरसेवक आहेत त्यांना जास्त प्रमाणात देण्यात आलेलं आहे, बाकीच्या नगरसेवकांना कमी प्रमाणात दिलेलं आहे. हे आम्ही शरदचंद्र साहेबांना निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी पालकमंत्री साहेबांना विचारलं. पालकमंत्री म्हणले आपल्याला काही करता येत नाही, पण साहेबांनी म्हणले की हे जे निधी आहे ते थांबवा आणि विकास कामं व्हायला पाहिजे, दलित वस्तीचा निधी दलित वस्तीलाच मिळाला पाहिजे असे त्यांनी पालकमंत्र्यांना आदेश दिलेले आहेत. आत्ताच आमच्या सहकाऱ्यांनी तुम्हाला म्हणजे सगळं पूर्णपणे माहिती दिलेली आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही साहेबांना भेटायला आलो होतो. आता निवडणुका 2-4 महिन्यावर आलेल्या आहेत, तर दलित वस्तीचा जो निधी आहे तो दलित वस्तीमध्येच वापरला गेला पाहिजे. आणि राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.